नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 19 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। काल बघितला तुम्ही म्हणजे 17 तारखेला बघितला भाग पहिला म्हणजे तो पिकअपचा लिहिला होता पहिल्या शेडचा, आणि भाग दुसरा काल बघितला ट्रॅक्टरचा व्हिडिओ होता, पूर्ण गावठी माल होता त्याच्यात पण। आणि आज भाग तिसरा आहे, तिसऱ्या शेडचा बाजारभाव राहणार आहे, याच्यात बी पूर्ण ट्रॅक्टरचा बाजारभाव राहणार आहे आणि गावठी माल आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। इकडे पण गोळा माल, मीडियम माल काय बाजारभाव निघालाय, त्यांना काय क्वालिटी होती, कसं त्यांना बाजारभाव भेटला तो तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। उद्या तुम्हाला दुपारचा बाजारभाव बघायला मिळणार आहे, तर उद्या पण व्हिडिओ बघा, कारण की उद्या आपण दुपारचा लिलाव टाकणार आहे। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्ड टिकात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघाले ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। पूर्ण ट्रॅक्टरचा लिलाव राहणार आहे, पूर्ण गावठी माल आहे, आणि काय काय बाजारभाव निघाले, कोणत्या क्वालिटीला काय बाजारभाव होता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलंय। आणि प्रयत्न केला आपण पूर्ण जो 17 तारखेचा लिलाव होता पूर्ण आपण 3 दिवसात कव्हर केलाय। आणि जर तुम्हाला आपलं हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला। चला भाव बघूया। तर मित्रांनो, तिसऱ्या शेडमध्ये आलोय आणि पहिली लाईन बघतो आपण। पहिलाच नागे काय भाव गेला दादा? किती गेलं? 1070 रुपये जाईल, 1070 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? भयाळे। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। कांदा किती शिल्लक असेल दादा? अजून 5-6 ट्रॅक्टर आहे। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो? किती गेला? 1053 जाईल। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। 1053 जाईल, 1053 रुपये। पुढे बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1360 रुपये, 1360 रुपीज। कुठला आहे कांदा? गंगापूर। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद। गंगापूर डॅम का? अच्छा, प्रसादचं बियाणं आहे। किती कांदा शिल्लक असेल अजून? कांदा किती शिल्लक असेल? 2-3 ट्रॅक्टर। ठीक आहे, पुढे बघू। किती गेलं? काय गेलं? 1152, 1152 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। 1152 जाईल, 55 ते 60 साईज आहे, सुपर कांदा आहे। आणि बियाणं कोणतं त्याचं? येलो रकिंग। शिल्लक किती कांदा अजून? 10 ट्रॅक्टर आहे। ठीक, बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो? जाईल ना आता मग 1180, 1180 रुपीज। कुठला आहे कांदा? कांदा कुठला? छोटा राजन, शिंदे दिगर। बरं, बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरा गुलाबी, शिंदे दिगर। ठीक आहे, बघू शकून क्वालिटी कांद्याची किती गेलं? 1200 रुपये, 1200 जाईल, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? शिराजगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं काकायचं? बरं, ठीक आहे, शिराजगावचा कांदा आहे, मीडियम साईज कांदा आहे। पुढं बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1071। बघू शकतो तुम्ही, 1071। कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे, 1071 रुपये। बियाणं कोणतं द्यायचं? आपलं रेग्युलर घरगुती भरपूर गुलाबी। अच्छा, ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। किती कांदा शिल्लक असाला? शेवट आहे का? बरं, ठीक आहे। बियाणं कोणतं द्यायचं? पंचगंगेचं बियाणं। ठीक आहे, पुढं बघू। बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1060 रुपये, 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? मोहनदरी। बियाणं कोणतं दादायचं? गावठी बियाणं आहे। ठीक आहे, मोहनदरीचा कांदा आहे। पुढं बघू। किती कांदा शिल्लक अजून? 2-3 ट्रॅक्टर। बरं, बघू शकून क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 980 रुपये, 980 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदुर्डी, 980 रुपये। बरं, बियाणं कोणतं त्याचं? बियाणं पुन्हा पुरसुंगी। ठीक, किती कांदा शिल्लक अजून? 4 ट्रॅक्टर। बरं, ठीक। काय भाव गेलं? 1080 रुपये, 1080 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1080। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे।
शिल्लक किती कांदा अजून? 2 जाळे. ठीक. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1082 रुपये. 1082 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बरं, 1082. काय भाव गेलो? किती गेलं? बघू शकतो मीडियम साईज कांदा आहे. 55 ते 60 साईज कांदा आहे. किती गेलं? 1070 रुपये जाईल. 1070 रुपीज. कुठला आहे कांदा हा? नांदुर्डी. आणि हा? बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर खुर्द. बरं. आणि बियाणं कोणतं द्यायचं काका? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. नांदूर खुर्द. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1062. 1062 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बहादुरीचा कांदा 1062 रुपये. पुढं बघू. किती कांदा शिल्लक अजून? बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती. ठीक. बघ सर क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1065 रुपये जाईल. 1065 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. तुळशी का? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? 4 ट्रॉले. बरं, ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 995 रुपये. 995 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांत गुलाबी. बहादुरी. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? आवरला. ठीक. हो, सिद्दीक शेख. काय भाव गेला? 1056. 1056 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. आणि बियाणं कोणतं त्याचं? किती कांदा शिल्लक अजून? आवरला. ठीक. बघू शकतो तुम्ही गोल्टा माली. काय भाव गेलो? 912 रुपये जाईल. 912 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव. ठीक आहे. 912. पुढं बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दू. ठीक आहे. 1060 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं. शिल्लक किती कांदा? 4-5 ट्रॉले आहे. ठीक आहे. बघू शकतो मी गोल्टा मीडियम आहे. काय भाव गेलं? 902. गोल्टा गोल्टी मिक्स आहे. 902 रुपये जाईल. 902 रुपीज. कुठले काका आपण? मातेरेवाडी. शिल्लक किती कांदा अजून? आवरलाय. ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1395. 1300. फक्त 1300 रुपये जाईल. 1330 रुपीज. 1313. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं. किती कांदा शिल्लक अजून? बरं, ठीक. 250 क्विंटल. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1101 रुपया. 1101 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंगाशी. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा बियाणं आहे. शिंगाशी. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? काय नाही आता समजे. आवरला का? ठीक. बघू शकतो तुम्ही सुपर क्वालिटी कांदा आहे. कलर आहे. मीडियम साईज आहे. किती गेलं? 1861. 1861 रुपीज. 1861. तिसऱ्या शेड मधला हायेस्ट आहे आतापर्यंत. आणि कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? अशीच का? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1252 रुपये. 1252 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव. दरेगाव. अच्छा. हां. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून दादा? बरं. पुढं बघ. किती गेलं? 1185. 1185 रुपीज. 1185. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं?
घरगुती बियाणे. पुढे बघू काय भाव गेलं. 11 1141 41 1141 1141 रुपीज. कुठला आहे कांदा. शिंगाशी बियाणं कोणतं होते. प्रसादचं बियाणं आहे. शिंगाशीचा कांदा आहे. काय गेलं. 1141 1141 रुपीज. कुठला आहे कांदा. शिंगाशीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं खायचं. येल्लोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून. आहे ना भरपूर आहे. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1040 रुपये 1040 रुपीज. कुठला आहे कांदा. निपाडचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं. येल्लोरचं बियाणं आहे. निपाडचा कांदा आहे. 1040 रुपये. ठीक आहे. हा शुभेच्छा. काय म्हणता. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला. 1150 रुपये 1150 रुपीज. कुठला आहे कांदा. कोकणगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं. घरगुती बियाणं. ठीक कोकणगाव. किती शिल्लक कांदा अजून. 2 ट्रॅक्टर आहे. बरं किती बोलले. किती गेला कांदा. किती गेला बोलले. 1150 रुपये 1150. ठीक पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1100 रुपये 1100 रुपीज. साईज बघू शकतो 60 ते 65 साईज. कुठला आहे कांदा. बहादुरी. बियाणं कोणतं ते. येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा. आवरलं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1225. कुठला आहे कांदा. शिवराचा कांदा आहे. 1225 1225 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं. अनुराधा. शिल्लक किती कांदा. 5 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. अनुराधाचा बियाणं आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1066 रुपये 1061 रुपीज. कुठला आहे कांदा. कॉपखेल. अच्छा ठीक. बियाणं कोणतं होतं याचं. अंबरचं बियाणं आहे. बरं काय भाव गेलं. 1060 रुपये 1060 रुपीज. कुठला आहे कांदा. आंबेवणीचा कांदा आहे. ठीक 1060 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं. प्रसादचं बियाणं आहे. बरं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1371 1361 1361 रुपीज. कुठला आहे कांदा. दरेगावाचं. आणि बियाणं कोणतं होतं याचं. प्रशांतचं बियाणं आहे. मित्रांनो बघू शकतो. किती शिल्लक कांदा अजून. बरं ठीक आहे. किती आहे. 1300 शिल्लक किती अजून आहे ना. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज बघू शकतो तुम्ही. गोळा माल आहे. 1501 रुपये जाईल. कुठला आहे कांदा. दावतवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं. येलोरचं बियाणं आहे. दावतवाडीचा कांदा आहे. ठीक आहे. गोळा माल आहे. 60-65 साईज आहे कांद्याला. पुढं बघू 60-65-70 साईज आहे कांद्याला. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. किती गेलं काका. 1300 रुपये 1300 रुपीज. कुठला आहे कांदा. चिखल आंबा. बियाणं कोणतं होतं त्याचं. रेड फोरचं बियाणं आहे. चिखल आंबा.